ह्या तर मस्त बसले आहे का? हा निर्मल भाऊ, ह्या तर मस्त बसला आहे पाहुण्या सारख्या बाया मस्त. हा पाय ना त्याची मजा. काय मस्त बसले आहे जवळ जवळ ह्या बाया तो. माय सारेच्या सारे माणसं आले बाई. आ कौसुबाई, तुमच्या घरचा माणूस नाही दिसत फक्त. सारे माणसं आली इथं. नलूचा तर माणूसच नाही आणि गंगाचा तर बाहेर गावीच राहते. उरले हे 5 जण, त्यातला तुमचा गायब कौसुबाई. केशव भाऊ गायब आहे. हे 4 जण आले पा इथं. आपल्याला घ्यायला आले का काय आले तर काय माहित का बाई. मी म्हणलं ना, आवाज येते व आवाज येते व या अनिलचा. म्हणलं का नाही माझ्या घरच्या माणसाचा पा येऊन टपकली इथं. अहो चुपचाप तरी राही ना म्हणतावा. त्याला ऐकू घेकू जाय. चुपचाप राही ना, चुपचाप राही ना बिचारे. काऊन वाहन तेव्हा लाजगीज आहे की नाही आहे? आरशात तोंड पाहत असतं का नसतं पाहत होतो हो वा. अय आणते, तू आज येणार होती ना? 3 दिवसाच्या बाद येणार होती ना तू? आजचा किती दिवस आहे व? 10वा 11वा दिवस असं आज. आणि आजही येणार होती, आजही आली नाही तू. लाज आहे का नाही आहे? घरदार आहे का नाही? तुले नवरा बिवरा आहे का नाही? का सोडून दिलं सर्व लेक राहिले नवऱ्याले सोडून दिलं का तुला? माझ्या घरचा माणूस तर बस सर्वेच्या समोरही सोडत नाही बाई. इथं तरी कायले बोलायला पाहिजे आता मले. घरी गेल्यावर लागन तेवढं बोलायचं. इथं काय बोलते तर काय माहित का बाप्पा. आता बाय आले तेव्हाच मी येईन ना बापा. एवढ्या पावसात कुठे या म्हणता मले, मर म्हणता का एकटीले? एखादी हीच पडून मेली गेली तर तुमचं काय जायन? कशी बोलतो आणता तू? काही बोलतो. असं बोलत असते का? पोरी हो, मला असं वाटलं का तुम्ही गेले असन मग आणि भेटायला आल्या मले. तर मला वाटलं निघाले असन तुम्ही. आतापर्यंत घरी पोहोचले असन असं वाटलं. तुम्ही गेलेच नाही वाटते. इथं अटकून आहे. जेवल्या खावल्या काहीच नाही का? सामान तर मला दिलं बंदच्या बंद तुम्ही. बाबा आजी, आम्ही निघणारच होतो आता. तुम्हाला भेटून आलो ना, आम्ही निघूनच राहिलो होतो घरी. रद रद पाऊसच येऊन पडला आणि तवापासून उघडलाच नाही जी. आणि मग कसं जाऊ आम्ही, तुम्ही तरी सांगा. कसं जाऊ जी घरी? एवढ्या पावसात अंधारा खुंदाराचं कसं जाऊ जी घरी? बाई पण एक फोन तर करा लागत होता का नाही तुम्ही? मी आलो असतं ना इथपर्यंत. काहीतरी बनवून आणलं असतं थोडंफार तुमच्यासाठी. उपाशी आहे ना तुम्ही. आता वाजले किती हो बाई व? 9:30 पावणे 10 वाजले असान. जेवल्या नाही खावल्या नाही दुपारपासून तुम्ही. दुपारूनच जेवल्या. आणि मलाच आनंद दिलं सर्व. फोन तर करा लागत होता का नाही बाई तुम्ही लोकांना? बाबा तुम्हाला घडी घडी त्रास देणं बरं नाही वाटत ना जी आम्हाला, म्हणून नाही केला. एक दिवस काही उपाशी राहू शकत नाही का? बरं झालं या बाबांना आम्हाला आनंद दिलं इथपर्यंत. त्याच्या झोपडीपर्यंत गेलो आणि त्याला सांगितलं आमच्या बाया अशा अशाने इकडं आल्या तर त्याला ओळखू आलं बरोबर इथपर्यंत. आनंद दिलं त्या बाबांना आम्हाला. बरं जे झालं ते झालं. चला आता पटपट आवरा तुमचं काय आहे काय नाही तर. आवरा आवरा चला. छत्र्या गित्र्या आहे का नाही? हाय छत्र गित्र आहे. छत्र आहे ना, 2 छत्र आहे. आणि एक काम कर, 2-2 कानी बायले एका एका छत्रीत कानी घेऊन तू त्याले समोर समोर कर. मी यायचं वाला आम्ही 3 जण कानी टेंट गिंट काढतो यायचं. सामान गिमान घेऊन येतो. तू यायले काढ बाहेर रोडवर. सामान गिमान घेतो ना आम्ही डोक्यावर भाऊ. निर्मल भाऊ सामान घेतो ना तिथपर्यंत. हो 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 ना, देतो मी देतो. चला चला येतो ना तुमच्या सोबत. तुम्हाला तिथपर्यंत सोडून देतो ना. चला या. निघा लवकर लवकर निघा. टेंट मधून लवकर निघा. तो काढायचा आहे टेंट गिंटो बरोबर. जमा गिमा करायचा आहे ते काढायला लागन ते. आणि निघा पटपट छत्र्या घ्या वा समोर या अनिलच्या मागं. चला घ्यावं पटपट घ्यावं. चला उठा मग उठा, छत्र्या घ्या आणि चला चला लवकर यायच्या मागं. चला जी चला. तू घरी चाल, तुला दाखवतो कसं राहते तर. आणि तू घरी चाल फक्त. काय थंड थंड वाटून राहिलं व बाप्पा बाहेर. किती घंडाट वाटून राहिलं जी हे जंगल. आपण एवढे दिवस जंगलात राहिलो पण रात्री असं कधी फिरलो नाही तर आपल्याला माहित नाही. काय भयानक दिसून राहिलं जी हे जंगल. टेंट मध्ये एवढं काही वाटे नाही. आपण ते हे लावून घेऊ का निश्चय त्याची, ते एवढं काही जाणवे नाही बाई. आता भेव लागून राहिला जी मला निर्मला बाई. लयच भेव लागून राहिला. माणसं असूनही भेव लागून राहिला. एवढे दिवस भेलो नाही बाई. आणि बरं झालं आपण रात्र विकारचं बाहेर फिरलो नाही तर या जंगलात. नाही तर आपण 8 दिवस तर काय 2 दिवसही राहिलो नसतं. रात्री विकारचं कुठं गेलो नाही. हो ना चला पटपट. अंजनी बाई बरोबर पायजा खाली गेली. आपण नाही तर एक तर पहिलेच तुम्हाला बरोबर चालता येत नाही. बरोबर चाल जा. पाहू नलो बरोबर नेऊ बाई त्याइले. अंजनी बाईले
नाही बाई मले. तू ये बरोबर ये. चल हो नले चल बरं पटपट सामोर होय. काय मस्त वाटून राहिलं का नाही बापा. अरे बापा रे किती मस्त वाटून राहिलं जी राणीची बापा आहे का नाही. बोललं मस्त पाऊस. आहा बल्ल्या बढिया वाटून राहिलं बा. जाऊशाच नाही वाटून राहिलं इथून तर. लाज वाटते का तुले? असं मनाच्या वेळेस लाज वाटते? हा हो जाऊशा नाही वाटून राहिलं करून राहिली असं. आजी असं कधी फिरायला भेटलं असतं आणि कधी असं पाहायला भेटलं असतं रात्री. पाय ना किती मस्त सीन आहे पिक्चर वाणी. कमी मस्त वाटून राहिलं का राणीचे बाबा अनिल म्हणतं काय उमाली तू? अनिल म्हणतं थांब तू आली वा आता तोडवाली आली तू. पागल झाली का वाटते तू? पागल झाली का च्या भुई महाबीन तू येलपाडी बायको. काही नाही ते थोडेसे घाबरले म्हणून होय. काही नाही झालं काही नाही. चल चल समोर चल. अंती ओलं आहे हो बाई. खरंच बापा लय आहे. अंती चिमटा घेतला नवऱ्याला येणं अंती ना म्हणते काहीच नाही. एवढे जोरात चिमटा घेतला का अंती मध्ये तू ना? तुला मजा येऊन राहिली काही वही इथं? हो एवढ्या जोरात चिमटा घेतला मध्ये तुला काही लाजगीच आहे का नाही? बायाच्या समोर माही फजिती करतं काय? मला तर असं वाटून राहिलं का मस्त नाचावं इथं. ह्या वरून पाऊस मस्त तुम्ही मी. तिच्या तिच्या सर्वच गोष्टी ऐकू येऊन राहिल्या निर्मलाबाई. नवऱ्याला म्हणते मला नाचूच्याच वाटते म्हणते. चला बाप्पा चला माणसं येऊन राहिले मागून हिच्या माग लागल्यानं काही बरं नाही. चला पटपट ये ना पाहिजे अनिल भेशीन नाही तर अजून नाही तर अंतीलेच भेल लागायचं काय माहित का बाप्पा. ये ना लवकर ये ना. पाय याच्यानं मला बाया काय बोलून राहिल्या पाय. हे निर्मलाबाई काय म्हणून राहिली पाय. बेशीन म्हणते मले अनिल म्हणते तू याच्यानं ना मले काही खाली पाचीच वेळ येते आणि ते येलपाडी बायको. मले येलपाडी बायकोच नाही पाहिजे होती त्यासारखी. येलपाडीच भेटली मले. येलपाडी भेटली. चाल आता पटपट नाही तर मारीन ना अशी तुले धरून. चल लवकर साथ मग इतर करतो. चाल लवकर गाड्या याटो जवळ चाल. यावं लवकर अनिता अनिल या बरं भांडणं नका करू. या आलो कौसुबाई आलो भांडणं नाही होय आमचे असंच होय. आलो या चला. तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है आज का बिना प्यार नहीं है जन्मों का ये नाता है. एवढ्या सिरियस वेळात इले भल्ले गाणे सुस्ती बाई अंताले. वेळ नाही पाहत ना काळ नाही पाहत बाई. ये वाली बाई मजाकच करते बाई. अहो अंता चाल ना बाई ये ना पटपट बाई व. नुसते गाणे कधी म्हणाचे कधी नाही म्हणाचं एवढं नाही समजत का व. ये लवकर पाय ना निर्मलाबाई पाय. सांग आता तूच पाय तुझ्या डोळ्यानं मग मी मारला म्हणजे तू मला बोलतो मग. पाय आता तूच पाय. आता मला वाटून राहिलं मनुष्य आता काय करू मी. ये मौसम का जादू है मितवा. अंता चाल ना व बिचारे. ये ना लवकर व. घरी तर चाल व. घरी चालते फितवान सर्वच काढतो तू. घरी चाल फक्त. आजी निर्मलाबाई काय म्हणते अनिल तू घरी चाल म्हणते. ते मितवा सर्वच काढतो म्हणते. आई बाबा अजून आलेच नाही का रोशनीवर? 11 वाजून गेले तरी अजून यायचेच आहे. बाबा तर लवकर गेले. सर्व माणसं गेले त्याला आणाले अजून यायचेच आहे का? एवढा वेळ झाला तरी काऊन नाही आलेत काय माहित. जाऊन पाहू का मी तिकडं राधेच्या घराकडे जाऊन पाहू का? हो ना मला लय काळजी वाटून राहिली ना. एवढं पाणी आहे बाहेर चालू आणि हे अजून यायचेच आहे बाप्पा. याले माय आई बाबा आहे ना तुमच्या आई बाबा सोबतच. तुमची मावशी आली पा पदरगी जर काऊन असे घेऊन आले यावेळे बबिता मावशी. अरे सूरज अरे बाई आलीच नाही का रे अजून रे. हो रे हाय सूरज. नाही ना मावशी आज येणार होती ना आई. आलीच तर नाही म्हणून सारी माणसं गेली आणाली त्याली. बाबा इथं अटकले तिकडं आणि तू गे काऊन अशी पदर घेऊन आली. पाहुणे आलते काही तुले काय नालाय काय रे तू रे. मावशीले आता काही दुसरा नवरा करून देत का नालाय का. पाहुणे पाहिले आलते काय तुले म्हणून राहिला अजून. अरे पाऊस आहे बाहेर चालू म्हणून पदर घेतला डोक्यावर ना आली इकडं. या आले बाप्पा अजून यायचीच आहे बाई.
काही आहे बाई हे सूरज तर मावशीले सोडत नाही मजाक करायच्या बाबतीत. मले तर करतेच करे मजाक माईवाली. पण मावशीले नाही सोडत बाई. आणि माईची मजाक करते एक सूरज. अक्कल आहे का नाही आईले? मावशी मजाक केली, मी मजाक केली. तू हे पदर तर कधी घेत नाही ना, म्हणून मी मजाक केली. पाऊस आहे म्हणून पदर घेतला का? बरं बरं, चाललो मी बाहेर चाललो. कुठं आहे कुठं नाही तर मी पाहतो तिकडं. याटो गिटो आला गेला असं तर याटोच गेला येई ना, पाहतो मी छत्री घेऊन जातो. तू बस बरं रोशनी जवळ तोपर्यंत. काहून त्या बायकोली कोणी घेऊन उठून पाहणार आहे का? बस बरं रोशनी जवळ. नाही नाही, इले कोण लावडीले नाही देवा. बस बा, थोडीशी आलीच आहे तर आता कायले जातं म्हणलं तू. लावडी म्हणते स्वतः काय लयच खूपसूरत आहे. टकल्या वानाची 24 तास निश्चित टोपीस घालून राहते. टकलं तर पडलं. जाय बापा ये पाहून. बसतो मी. माई पोरगी आहे तिकडं, सासू आहे नवरा आहे. मी म्हटलं चाला एक चक्कर मारून येतो म्हटलं. बाई आली असन तर म्हणून आली. जाय लवकर ये. बसा ना मावशी बसा. पावसाळा अंदर नाही आहे. पदर काढला तरी चालन तुम्ही आता. हो आता बरं झालं तुला सांगितलं तर, नाही तर अशीच राहत होती पदर घेऊन शायन्या वानाची. यायले मजाक केली बाई. मजा काही नाही समजत यायले. मजाक केली तर भरले सिरियस घेते यावल्या बबिता मावशी. म्हणून मग मी याच्यासोबत जास्त बोलतही नाही. सूरजनं मजाक केली तर काही नाही म्हणलं सूरजले. आणि मी ना थोडंसं म्हणलं तर मला पटकन बोलल्या. आज भेदभाव करते पण बबिता मावशी. मी सून होय बा म्हणून माय ओलीशी मजाक चालत नाही. आणि बहीण लेकानं केलेली चालते मजाक यायले. रोशन्या अजूनपर्यंत आलेच नाही काय? सगळेच्या सगळे याटो करून गेले आणि अजून याचेच आहे. लय वेळ झाला ना लेका, अजून याचेच आहे. नाही ना भाऊजी, मी बी तर तेच काळजी करून राहिलो. मला तर माहितही नव्हतं बाबा गेले म्हणून. हे शीतल नाही का जेवण द्यायला गेली होती का नाही, डब्बा घेऊन गेली बाबासाठी, तर घराले लॉक दिसलं. लॉक दिसल्यावर मग का नाही मला म्हणते हाय नाही म्हणते बाबा. मला वाटलं इकडं असताना आले बाईच्या घरी, आपल्या तुमच्या घरी. तर रोशनी बाईले फोन केला तर रोशनी सांगे बायले घ्यायला गेले म्हणून बाबा गिबा सर्वजण. म्हणून बस स्टॉपवर जातो म्हटलं मी. चल मग बस स्टॉपवर जाऊन पाहू. चल बरं, चल आपण दोघे जण जाऊ. आले का तर पाहू तिथं. चल बरं. आई भाऊजी आलेच नाही. मी पाहिलं ना, मी आता तिकडूनच आलो, बस स्टॉपवरून आलो तर तुमच्या घरीच येऊन राहिलो होतो मी. पण मग तुम्ही दिसली इकडं. आता ते रावले बी वाट पाहून राहिलं तिकडं. त्याच्या घराकडून आलो तो, ते बी दरवाज्यातच बसून आहे. आणि ते राणी दिसली मला तिथंच. रावल्या तर मला ते का होईल तिकडून एकान देऊन सुन राहिलं. रावल्या एका वेळी छत्री घेऊन. रावल्या रावल्या घरी चालला का रे? इकडे ये रे. अय रावल्या. अबे कसं बे सुरच्या, कसं या माणसाचं ना बायाचं? पहिले बायाच गायब होते, आता माणसंही गायब होत झाले. 11:30 वाजून राहिले ना लेका. कसं करा आज का जावं आपण? काही समजून नाही राहिलं हे बायाचं माणसाचं. अजून याचेच आहे. बाया पहिले गायब होत्या, बायले गेली माणसं गेली. माय बाबा तुय बाबा याचे बाबा, आणि आता माणसंही नाही आले. आज उशीर झाला लेका मले, आज लय उशीर झाला. मी कामाहून आलो तर राणी लागली माय मागो. बाबाई गेली म्हणते, आईले आले ना अजूनपर्यंत आले नाही म्हणते. म्हणून इकडं आलो मी. बस स्टॉप करून असं चक्कर मारत मारत आता त्या घरी जातो म्हटलं. तुला काही नाही काही माहित असं म्हटलं. आई तर फोनही उचलून नाही राहिले, बाया कोणत्याच फोन उचलून नाही राहिले. आणि माय बाबाचा फोन तर बंदच आहे. काहून तर पावसामुळे बंद असेल ना बे. पावसात कुठं वीज चालू आहे ना जंगलातही बी. तर ते काही चालू ठेवत असेल का मोबाईल? बंद केले असेल सर्वेचे मोबाईल. तुझे बाबा तर लय स्ट्रिक आहे, स्ट्रिक राहिले. चालू तरी ठेवत असेल काही मोबाईल. सर्वांना बंद केले असेल मोबाईल. भाऊजी एखाद्याना तरी मोबाईल चालू ठेवायला पाहिजे होता का नाही? आता आपण इकडे एवढ्या काळजीत आहे, आता येऊन राहिले का तिथंच आहे अटकून? कोणाले माहित? आपल्याला असं वाटण येऊन राहिले आणि ते राव तिकडं अटकून. यायने एक फोनच करून सांगायला पाहिजे नाही का आम्ही निघालो का नाही निघालो, का इथंच अटकून आहो, काही सांगायला नाही पाहिजे का? नाही हे बरोबर आहे रोशन्या, तू हे बरोबर आहे. हो हो बरोबर आहे तू आलं. आता तिथं आहे का निघाले काय माहित. आता यायचं यायले माहित. आणि 11-11:30 वाजून राहिले ना. 11:30 वाजल्यावर जीव घाय बरं नाही का? जंगलचा टाइम होय तो, जंगल होय ना ते. गेले कुठं म्हणते बाया, ते सागाचे झाड नाही का, डोंगर डोंगर नाही त्या याचं बंडा गिंडा आहे तिकडं. आपल्या त्या बोरगावचा तो माणूस आहे, कोट्या कोट्या माणूस म्हणते तो, त्याचा बंडा गिंडा आहे तिकडं ते डोंगरवर. ते तिथं खडकाड नाही का, तिकडं गेले त्या बाया. बापा बापा लय दूर गेले रे बाया. आता अरे तिथं आता कोणी जात नाही बे. आणि एवढ्या दूर कशा काय गेले ह्या? ते आता जाऊ दे सूर्या, ते गेल्या नाही गेल्या त्याचं काही आता इथं घेणं देणं नाही. वापस कशा येईन हे पाय पहिले. आता मी कुठून पाहू बे वापस कशा येईन ते पाय पहिले. तर माझ्याजवळ काही दुर्बीन आहे? दुर्बीन न पाहू काय मी जंगलात त्या डोंगरात? मले म्हणतो पाय, हे पाय पहिले. तुझ्या माय बापाची चिंता तुले आहे तशीच मला बी आहे. आता मी परेशान आहे.
आता मी तरी काय पाहू बे. चालतं काय मग, चालतं काय, जाऊन पाहू गाडी घेऊन. नाही तर चल माझ्या गाडीवर. एक काम करा, थोडा वेळ थांबू, अर्धा तास पाहू, 12 वाजेपर्यंत वाट पाहू. आणि जर नाही आले ना तर मग आपण तिघही जण चाललं जाऊ पाहिले त्याले. नाही तर मग ते या अशी ना आपण जा अशी, डबल चक्रा नाही झाल्या पाहिजे ना. थांबून जाऊ थोडस, इथंच बसू लागेच. अर्धा पाऊण घंटा वाट पाहून नाही आज आले तर मग आपण चाललं जाऊ गाडीवर. असं करू बी, राहू द्या. तू घरी तू बी जेवण करून ये, मी बी जेवण करून येतो. आणि इथंच भेटा मग मला अर्ध्या तासानं. नाही आले तर घरीच येईल म्हणा आपल्या, पण नाही आले तर सर्वेच्या सर्व तिघही जण मला इथं भेटा मग जाऊ आपण. बरं मग मी जेवतोय, मला भूकही लई लागली. जेवतो मी आणि तुम्ही जेवण करून या मग. हो मी जेवाचं साव मी बी जेवतो. चला मग इथं अर्ध्या तासानं भेटा. जेवण खावण करू. एवढ्या रात्री काय करून राहिला? 11:30 वाजले आणि हे कुठं फिरून राहिले एवढ्या रात्रीच्या आपण? सूरज काऊन बी झोपला नाही का बे? तू पण फिरून राहिला इकडं तिकडं का? झोपला नाही? हे शेताले सकाळी जावं लागते ना कामावर, तर तिच्यावाल्या गाडीतलं पेट्रोल संपलं. तर मी चाललो होतो राहुलच्या गाडीतलं पेट्रोल मागतो म्हटलं, थोडस सिटीत जाय पुरतं आपल्या पेट्रोल पंप पर्यंत थोडस आणतो म्हटलं त्याच्या ह्याच्यातलं, म्हणून चाललो होतो. आता तू मला दिसला, काऊन काय झालं, काऊन फिरून राहिला तू? झोपला नाही? झोप गिप नाही येऊन राहिली का तुली? नाही ना, मग आईले पाहायला गेलो होतो, बाबाले नाही रे, यायचेच आहे नाही अजून घरी, काळजी वाटून राहिली मध्ये. आता चाललो आम्ही, जेवण घेऊन केलं तोपर्यंत वाट पाहतो, जेवण करेपर्यंत आले तर बरं, नाही तर मग आम्ही चाललो तिकडं जंगलाकडं पाहिली. बाबा तू तर म्हणणार मग आणि दुपारून येणार होती म्हणून तू आई सगळ्या बाया अजून यायचेच आहे. अबे लेका 11:30 वाजले ना. तेच तर ना रे, 11:30 वाजले म्हणून तर भेव लागून राहिलं. फोन सर्व ते बंद आहे ना, फोन बंद आहे, काय करावं मला काही सुचून नाही राहिलो. आता तू रावले म्हणते मला भूक लागली, मी जेवण करून येतो. मला तुला खरं सांग ना, तर जेवायची इच्छाच नाही होऊन राहिली. माय बाप घरी येतपर्यंत मला ना जेवूशाही वाटत नाही. पण आता त्याचं जेवण होईपर्यंत थांबा लागेल ना आपल्या रावल्याचं. मला तर असं वाटतं एकटंच जाव गाडी घेऊन. तू म्हणशील तर येतो का मी? चल, नाही तर चल पेट्रोल पंप मध्ये पेट्रोल तरी टाकून आणू. आणि तिकडल्या तिकडे जाऊ. चल ना, चालशील तर चल, मी येतो तुझी सोबती. त्याच्या भरशावर काय दे पाहिजे, राहू दे ना तू काय तरास घेत. तुझी आई गेली नाही काही नाही, काय तरास घेत जातो ना आम्ही थोड्या वेळानं. तोपर्यंत वाट पाहतो यायची, आली तर बरं, नाही तर जातो. एका मित्रही म्हणतो मले भावासारखं पाहितं ना, म्हणते काय तरास घेत. माई आई असती ना तुझी आई नसती तर तू माझ्यासोबत आला नसतं का? आलो असतो रे, आलो नसतं तर काय, पण आहे ना राहुल आहे, माया साय आहे, जातो ना आम्ही तिघं. तू काय घेतो बा तरास? असं होय, पेट्रोल टाकायचं असेल तर गाडी दे, तुझी गाडी घेऊन जातो लगेच आणि पेट्रोलही टाकून आणतो. बरं तसं कर मग, पेट्रोल टाकून आण माझ्या बायकोच्या गाडीत. आणि मी काही मग रावलेलं काही पेट्रोल मागत नाही. जाय मग जाय. कधी चालला? 15-20 मिनिटं वाट पाहतो, जातो ना त्या रावलेले ना रोशनीला घेऊन जातो ना. तैवारी गाडी आणून दे माझ्या घरी. बरं देतो आणून, मी देतो गाडी आणून देतो, थांब. आण मग मी चाललो घरी. चाललो, आण तू गाडी आण. आई बरं झालं तू गेली नाही तर एवढ्या पावसात येले झाले असते वा आई तू आली. त्याकडून पहिले सण होत नाही, बसणं उठणंच होत नाही त्याकडून. आई बरं झालं गेली नाही तू. तो झोपली काय तर काय माहितीये, कुठं ठेवली कुठं नाही तर चाबी न. श्वेता कुठे चालला रे एवढ्या रात्री रे तू रे? हो रे, गाडी घेऊन कुठे चालला? आई तू झोपली नाही काय? झोपली नाही? झोप ना, जाणं झोप ना. अहो काही नाही, मी थोडस गाडीत पेट्रोल टाकून आणतो म्हणलं, म्हणून गाडी घेऊन चाललो होतो. हे शेताच्या गाडीत पेट्रोल नाही का नाही त्याच्यामुळे. तिले टाकता नाही येत का? पेट्रोल टाकाले तुला एवढ्या रात्री पाठवून राहिली थे, तिले समजत नाही का रे? एवढा पाऊस बाहेर चालू आहे, एवढ्या पावसात चालला, विजा कडकडून राहिला, तुला अक्कल आहे का नाही? अहो आई शेतानं नाही सांगितलं मला, शेतानं नाही सांगितलं. मी नाही चाललो, सूरज जवळ देऊन राहिलो, सूरज जवळ देतो. सूरज जवळ देत थोकायले चालला एवढ्या रात्री रे? अहो आई त्याची आई बी यायचेच आहे, सर्वच बाय यायचे आहे. तर ते का नाही जंगलात चालली पाहासाठी, तर त्याच्याजवळ गाडी देतो म्हटलं मी. तिकडं मधात पेट्रोल पंप लागते का नाही, तर आणजो म्हटलं भरून, म्हणून चाललो त्याच्यावाल्या घरी.